मित्र हो नमस्कार. मी चित्रकार वासुदेव कामत. मोगरा फुलला या चित्रसंवादमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आत्तापर्यंतच्या भागामध्ये आपण पाहिलं की मी कुठल्या तरी सिरीजमध्ये चित्र केलेली सांगत असतो. अशा प्रकारची भावचित्र किंवा संकल्पना चित्र ही केवळ सिरीजमध्येच व्हायला पाहिजेत असं काही नाही आहे. एखादा विषय घेऊन दीर्घकाळ त्याच्यावरती चिंतन करणं, अभ्यास करणं आणि त्याच्यातून चित्रनिर्मिती करणं हे जसं चालू असतं तसं एखादी स्वतंत्र संकल्पना जन्माला येते आणि ती जन्माला आल्यानंतर त्या विचाराला धरातल द्यायला लागतं. म्हणजे मनामध्ये विचार आला आणि ह्याच्यावरती चित्र होऊ शकतं असं आपण विचार करायला लागतो. त्यावेळी त्या विचाराला लगेच धरातल देणं आवश्यक आहे, सरफेस देणं आवश्यक आहे. म्हणजे विचार हा एखादा बीजासारखा कुठेतरी तो रुजला पाहिजे तरच तो अंकुरित होणार आहे. मग त्यासाठी काहीतरी नोट करून ठेवणं किंवा एखादं स्केच करणं आणि मग ते स्केच करता करता पूर्ण पेंटिंगपर्यंत ते जे डेव्हलप होत जातं. हे कधी होतं? ज्यावेळी आलेल्या विचाराला लगेच आपण कामाला सुरुवात करतो तेव्हा. आणि जर ते केलं नाही, म्हणजे अशी कल्पना करा की आज माझ्या मनामध्ये विचार आला, अरे हे छान चित्र होऊ शकतं, परंतु मी काही केलंच नाही. मग आठवड्याभराने अरे आपण त्या दिवशी विचार केला होता, फार चांगली कल्पना होती, करूया का चित्र? ती संपूर्ण संकल्पनाला आपल्याला आठवते, विचारही आठवतो, परंतु चित्र करावं असं वाटत नाही, काही खास नाही असं वाटतं. त्या दिवशी खास वाटत होतं आणि आज खास वाटत नाही. याचं कारण काय? कारण मनामधला विचार म्हणजे केवळ नुसती ती भाषा नसते, केवळ तो विषय नसतो, तर त्याच्याबरोबर एक प्रेरणा असते, ऊर्जा असते. परत जेव्हा आपण विचार करतो कदाचित त्यातली ती ऊर्जा क्षीण झालेली असते किंवा विरलेली असते, नाहीशी झालेली असते. म्हणून असा एखादाच विचार येतो, परंतु ती सिरीज नाही आहे, ती मालिका नाही आहे, परंतु त्या विषयावर चित्र होऊ शकतं म्हटल्यानंतर त्यावेळी मी जे चित्र करतो. तर असंच काहीतरी वाचताना मला धारोष्ण हा शब्दप्रयोग आला. धारोष्ण हा शब्दप्रयोग हा आता नव्या पिढीला कदाचित माहिती नसेल, परंतु गावामध्ये गाईचं दूध ज्यावेळी काढलं जातं तर ते गाईच्या आचळातून दूध काढता काढता ते भांड्यात न घेता लहान मुलांच्या मुखामध्ये डायरेक्ट धार दिली जाते. त्याला धारोष्ण असं म्हणतात. म्हणजे आमची आजी म्हणायची की तू लहान असताना आपल्या गोठ्यातल्या गाईचं आचळाचं दुधामृत तुला पाजलेलं आहे, धारोष्ण पाजलेलं आहे असं आजी म्हणायची. आणि अजूनही तसं करतात. गावामध्ये हा प्रयोग आहे, कारण तेच आईच्या दुधा तितकंच पौष्टिक आणि चांगलं असतं. हे देशी गाईचं दूध, धारोष्ण दूध देण्याची आपल्याकडे पूर्वीपासूनची प्रथा आहे. आणि हा विचार आला माझ्या डोक्यामध्ये की गोकुळामध्ये यशोदा मातेनं सुद्धा कृष्णाला निश्चितच असं धारोष्ण दूध पाजलं असणार. आणि म्हणून ज्या कृष्णाने गाईचं धारोष्ण दूध आणि त्याची चव पाहिलेली आहे, तोच बाळकृष्ण चालू लागल्यानंतर सुद्धा, खट्याळ खोडसळ असताना सुद्धा ज्यावेळी गाईचं वासरू त्या आचळांना लुचू लागतं, त्याचवेळी कृष्णाने सुद्धा दुसऱ्या बाजूने जाऊन त्या गाईच्या आचळांना निश्चित तोंड दिलं असणार. गाय काळी असो, तांबूस असो, नाहीतर पांढरी असो, तिचं दूध पौष्टिक आणि पांढरंच असतं. वरच्या रंगाचा भेद हा गाईच्या दुधामध्ये नसतं. ही जी एक भावना आहे आणि वात्सल्य जे आहे,
म्हणजे वासरू दूध पित आहे त्याच्यापेक्षाही कृष्णही दूध पितो आहे, त्याचा आनंद गाईच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहता येतो. आणि हे चित्राची संकल्पना जशी आहे तशी डोळ्यासमोर आली आणि याचं कुठलंही रफ स्केच न करता कागदावरती जलरंगामध्ये मी डायरेक्ट केलं, थेट रंगाने हे चित्र साकार केलं. मित्र हो, जलरंगाचं वैशिष्ट्यच आणि सद्गुण काय औरच आहेत. त्या रंगामध्ये जो ओघ असतो ना, तो आपल्या मनाच्या विचारांचा ओघाबरोबर असतो. त्या रंगामध्ये जी ट्रान्सपरन्सी असते ना, ती सुद्धा चित्रकाराला आपल्या मनामध्ये असलेल्या विचाराला गहन ट्रान्सपरन्सी देऊन कसं उतरवता येईल असा प्रोत्साहन देणारं ते माध्यम आहे. आणि म्हणून हे चित्र एका दिवसातच झालेलं आहे, कुठलंही रफ स्केच न करता. काय असतं की काही वेळा संकल्पनाच इतकी प्रखर असते, ती इतकी ऊर्जा घेऊन आलेली असते की त्या ठिकाणी रफपासून फायनलपर्यंत अशी डेव्हलपमेंट करावीच लागत नाही. अर्थात अशा प्रकारचं चित्र करण्यासाठी सुद्धा हाताला सातत्य असावं लागतं, स्केचिंग असावं लागतं, निरीक्षण ऑब्झर्वेशन असावं लागतं. कामाचं सातत्य असेल तरच मनात आलेली उर्मी, मनात आलेली संकल्पना लगेच कॅनव्हासवरती किंवा कागदावर उतरू शकते. नाहीतर मनात विचार खूप येतो आणि वाटतं की आपण असं असं चित्र करूया, असा असा त्याचा परिणाम येईल, आणि प्रत्यक्ष करायला गेल्यानंतर ते हातातून मात्र उतरत नाही. कारण विचाराला कृतीची जोड लागते आणि कृतीला सरावाची जोड लागते, तरच ती सहजता आपल्या चित्रामधून व्यक्त करता येते. मित्र हो, या धारोष्ण चित्राची संकल्पना आज मी जशी सांगितली तसंच पुढे आणखीन अशाच चित्रांसाठी पुन्हा भेटूया. नमस्कार.